दशरथ मुंगसे. तुम्ही किती वर्षापासून इथे राहता सातव वस्तीमध्ये? मला जवळ 40 वर्षाला मुलं झाले. हा का? तर मग 40 वर्षापासून सातव नगरीमध्ये काही विकास बघायला मिळालाय का तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही. कुठल्या कुठल्या समस्या आहेत इथे सध्या? इथं आता सध्याला सरकारच्या पाहिजेत. आता पाईपलाईन केली मध्ये तर सुरळीत झालं, नाही तर चेंबर उपसुसायला रोडने पाणी. हे उगाच आता आमच्या आमदार साहेबांनी लक्ष टाकल्यामुळे पाईपलाईन केल्या, हे सडकाची कामं झाली. आता हे लोक उभे राहिल्यात. आता त्यांचं ते येतात जातात फिरतात. आता ते काय त्यांच्या मागे त्यांची कामं, आपल्या बघा आपण मिळालेले माणूस आपल्या घरामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं की आता थोड्या दिवसानंतर जसा बदल अपेक्षित असतो तसं जर आता आपल्या नगराला या सातव वस्तीला जर एखादी बाई लीड करत असेल, एखादी बाई जर उभी राहत असेल, जसं की दर्शनाताई आहेत, त्या महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळे क्लासेस घेतात, शिवण क्लासेस घेतात फ्रीमध्ये, एकही रुपया न घेतात. आपण करूनच त्यांच्यासाठी. काय पहिले कसं होतं, जसं बोट वर्करच होतं सगळेच लोक धावत होते. पण आता काय आज आला ते झालं खरं करता. बरोबर. की लागला पाळायला इकडं तिकडं. ते काम नाही माझं. मला या गावात येऊन मला 70 वर्ष झाले. माझं वय चालू आहे आता 84. काय वय राहतं, काय वय नाही राहत. मग तुम्हाला काय वाटतं की जर ताईसारखी जर बाई आली तर काय होईल, विकास होईल का आपल्या वस्तीचा? व्हावं लागेल, तिला करावं लागेल, त्यांनी ऐकायला पाहिजे आमच्या सारख्याचं. बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतं त्या जर आता पुढे प्रचारासाठी आल्यात की आजोबा आता मी उभा राहिली आहे बायकांसाठी, हे कामं करते, नगरासाठी मला हे कामं करायची आहेत, तर एक स्त्री म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का त्या विकास कामं करत असतील? आम्ही कधी पाठिंबा द्यायला तयार आहे, पण त्यांनी कामं चालू करावं लागेल असं आमचं म्हणणं आहे. अच्छा. विकासाच्या पाठीमागे नेहमीच आम्ही असणार, पण त्यांनी कामाला सुरुवात करायला हवी. इथल्या लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल, अशाच काही प्रतिक्रिया आपल्याला इथे जाणून मिळाल्या.